Good morning, students. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण 16वा पाठ पाहिलेला आहे, मुक्या प्राण्यांची कैफियत. तर याचे स्वाध्याय हे आपण पाठीमागे सोडवलेले आहेत. आता आपण पाहतोय 17वी कविता, पानपोई. तर मुक्या प्राण्यांची कैफियत याचे स्वाध्याय तुम्ही सोडवायचे होते. त्यातले दोन प्रश्न तुम्हाला दिले होते आणि ते तुम्हाला आज पाठवायचे होते. तर आता 17वी कविता, पानपोई. 17वी कविता आहे पानपोई. तर पानपोई म्हणजे काय? तर पानपोई म्हणजे वाटसरूंसाठी, जे रस्त्याने येतात वाटसरू, तर त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी केलेली सोय म्हणजे पानपोई. जेव्हा खूप ऊन असतं, उन्हामधून वाटसरू चालत असतात, तर एखाद्या झाडाखाली असा माठ ठेवलेला असतो. इथं पहा, चित्रामध्ये दिसत आहे एक झाड आहे. त्याला असा कट्टा केलेला आहे आणि त्या कट्ट्यावरती दोन रांजण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि एक वाटसरू आहे. वाटसरू ग्लास मधून पाणी पित आहे. तर अशा प्रकारचं चित्र इथे दिलेलं आहे. हे आहे पानपोई, म्हणजे थोडक्यात वाटसरूसाठी केलेली सोय. तर आता पानपोई म्हणजे लक्षात आलं, तर तुम्ही अशी पानपोई पाहिली असेलच. म्हणजे ज्यावेळी आपण रस्त्याने चालत असतो, बऱ्याच वेळा आपण पाहतो की रस्त्याच्या कडेला अशी सोय केलेली असते. तर ऐका, म्हणा आणि वाचा. तर याच्यामध्ये पानपोई म्हणजे काय ते पाहूयात आपण. वाटसरू साठी, वाटसरूसाठी केलेली पाण्याची सोय. पानपोई ही कुणासाठी असते? वाटसरूसाठी. वाटसरू म्हणजे रस्त्यावरून चालत जाणारा पाणथस्त, त्याला म्हणतात वाटसरू. तर अशा प्रकारे आता आपण कविता पाहणार आहोत. उन्हात घामेजुनी अंगाची होती लाही लाही. घामेजून म्हणजे या ठिकाणी घामेजून, घामेजून म्हणजे काय? घामेजून म्हणजे घाम येणे, घाम येऊन. घामेजून म्हणजे घाम येऊन. उन्हात घामेजुनी अंगाची होतीया लाही लाही. म्हणजे लाही लाही म्हणजे आग. घामेजून म्हणजे घाम येऊन, लाही लाही म्हणजे आग, लाही लाही म्हणजे आग. या ठिकाणी पेज नंबर आहे 50. याच्यावरती ही कविता आपल्याला दिलेली आहे. उन्हात घामेजुनी म्हणजे उन्हामध्ये घाम येऊन अंगाची होतीया लाही लाही म्हणजे अंगाची आग होत आहे. पहा, आपण सुद्धा उन्हामध्ये कुठे फिरायला गेलो किंवा चालत असू, तर त्यावेळी काय होतं की अंगातून घामाच्या धारा लागत असतात आणि या घामाच्या धारा लागल्यानंतर अंगाची आग होते. पूर्वा आवाज येतोय? हा, ओके. आवाज येतोय? येस.
तर आता आपण पाहतोय 17वी कविता पानपोई. पेज नंबर आहे 50. पुस्तक काढायचंय, पेज नंबर 50. काढले पुस्तक? पेज नंबर 50. त्याच्यातली आपण कविता पाहतोय 17वी पानपोई. लेखक आहेत अय्यूब पठाण लोहगावकर, हे लेखक आहेत. ओके. आणि कवितेमध्ये काय कल्पना सांगितलेली आहे की कडक उन्हात जेव्हा एखादा वाटसरू रस्त्याने चालत असेल तर पानपोई त्याची तहान कशा प्रकारे भागवते. पानपोई त्याची तहान कशा प्रकारे भागवते याचं वर्णन या कवितेतून केलेलं आहे. आणि ज्या कोणालाही पानपोईची कल्पना सुचलेली आहे तर त्याला आशीर्वाद द्यायला हवा, असं कवी या ठिकाणी म्हणतात. पानपोई म्हणजे वाटसरूसाठी केलेली पाण्याची सोय. रस्त्याने जो येणारा वाटसरू असतो त्याच्यासाठी केलेली पाणी पिण्यासाठी सोय. तर इथपर्यंत समजलंय पूर्वा? पूर्वा आवाज येतोय? पूर्वा आवाज येतोय का? नो. आता येतोय? कसलाच आवाज येत नाहीये का? का ब्रेक होत येतोय? येतोय ना? ओके, ठीक आहे. पानपोई म्हणजे काय कळलं तुला? आपल्या कवितेचं नाव आहे पानपोई. तर पानपोईचा अर्थ कळला तुला? ओके. आणि पानपोईमध्ये काय सांगितलेलं आहे की कडक उन्हामध्ये जेव्हा एखादा वाटसरू रस्त्यानं जात असेल तर त्यावेळी ही पानपोई म्हणजे जी पानपोई या रस्त्यानं ठेवलेली आहे तर ती त्याची तहान कशी भागवते. आणि ज्या कोणी ही पानपोईची व्यवस्था केलेली आहे तर त्याला आशीर्वाद द्यायला हवा, असं लेखक आपल्या कवितेतून सुचवतात. तर कवितेच्या ओळी आता आपण पाहतोय. उन्हात घामे जुनी अंगाची होती या लाही लाही. म्हणजे उन्हात जेव्हा घामेजून म्हणजे घाम येऊन, मी लिहून दिलेला आहे घामेजून म्हणजे घाम येऊन, लाही लाही या ठिकाणी बघ बोर्ड दिसतोय का? तिथं लिहिलेलं आहे लाही लाही म्हणजे आग. म्हणजे ज्यावेळेस उन्हात एखादा वाटसरू जात असेल तर त्यावेळी कडक उन्हानं त्याच्या अंगामध्ये घामाच्या धारा लागतात आणि अंगाची आग होते. अंगाची आग होते. आता सूर्यकिरणांची लागती उष्ण गरम झळाई. झळाई म्हणजे झळाई म्हणजे झळा. झळाई म्हणजे झळा. या ठिकाणी पाहायचंय सूर्यकिरणांची लागती उष्ण गरम झळाई म्हणजे सूर्य तीव्र किरणे जे आहेत तर जेव्हा सूर्यकिरणांच्या उष्ण झळा लागतात, उष्ण म्हणजे उष्ण गरम, उष्ण झळा लागतात, गरम झळा लागतात. आटवते दग्ध उन्हातली. दग्ध ऊन म्हणजे भाजणारे ऊन. दग्ध ऊन या ठिकाणी दग्ध ऊन म्हणजे दग्ध ऊन म्हणजे भाजणारे ऊन. भाजणारे ऊन. लक्षात येते दग्ध ऊन म्हणजे भाजणारे ऊन. तर
आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई. तर त्यावेळेस जेव्हा आपण कोणताही वाटसरू उन्हातून जात असेल तेव्हा त्याच्या अंगातून घामाच्या धारा लागतात, अंगाची आग होते. सूर्याची जी तीव्र किरणे आहेत तर त्याच्या ज्या वेळेस उष्ण झळा अंगाला लागतात तेव्हा आपल्याला दग्ध उन्हातली म्हणजे उष्ण गरम असं जे ऊन आहे तर त्या उन्हातली भाजणाऱ्या उन्हातली थंडगार सराई म्हणजे पानपोई, जी थंडगार पानपोई झाडाच्या सावलीमध्ये ठेवलेली असते ती आठवते. सराई म्हणजे या ठिकाणी पिके पिकण्याचा हंगाम, सुगी. तर इथं त्याचा अर्थ आहे आनंदाचा ठेवा. सराई म्हणजे सुगी आपण म्हणतो, परंतु इथं काय अर्थ आहे? आनंदाचा ठेवा. सराई म्हणजे सुगी हा त्याचा अर्थ आहे. सुगीचा दिवस म्हणजे ज्यावेळेस पिके काढणीचा वेळ असतो त्याला म्हणतात सुगीचे दिवस आले असं आपण म्हणतो. म्हणजे आनंदाचा ठेवा, आनंदाचे दिवस आले असं थोडक्यात. सराई म्हणजे आनंदाचा ठेवा. सराई म्हणजे आनंदाचा ठेवा. तर अशा वेळी जेव्हा खूप ऊन लागत असतं, उष्ण झळया लागत असतात, त्यावेळी जी रस्त्यानं ठेवलेली पानपोई असते तर ही पानपोई म्हणजे अतिशय कडक उन्हातली थंडगार सुगी म्हणजेच आनंदाचा ठेवा असा वाटतो. पहा परत एकदा. आणि वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पानपोई. आणि ही वडाच्या सावलीत ही ठेवलेली पानपोई त्यावेळी आठवते. वटवृक्ष म्हणजे वटवृक्ष, वट म्हणजे वड, वट म्हणजे वड. ठिकाणी वडाच्या झाडाखाली ठेवलेली जी पानपोई आहे ती आठवते. परत एकदा या ओळी पाहायच्या चारी. उन्हात घामे जुनी अंगाची होती या लाही लाही. घामे जुनू म्हणजे घाम येणे, लाही लाही म्हणजे आग. ज्यावेळेस उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये वाटसरू चालत असतो त्यावेळेस त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असतात आणि लाही लाही म्हणजे त्याच्या अंगाची आग होत असते. सूर्यकिरणाची लागती उष्ण गरम झळाई. झळाई म्हणजे झळा, झोत. तर ज्यावेळेस सूर्यकिरण, जे सूर्याचे तीव्र किरण असतात त्यांचे गरम गरम असे झोत किंवा झळा लागत असतात. आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई. आणि त्याच वेळी वाटसरूला काय आठवते? दग्ध उन्हातली म्हणजे ह्या भाजणाऱ्या उन्हातली थंडगार सराई. सराई म्हणजे सुगी. सुगीचं दिवस म्हणजे चांगली किंवा आनंदाचा दिवस किंवा आनंदाचा ठेवा अशा प्रकारे. तर त्यावेळी हा उन्हातला थंडगार आनंदाचा ठेवा आठवतो. तर हा आनंदाचा ठेवा म्हणजे कोण? तर वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पानपोई. वटवृक्ष म्हणजे वडाच्या झाडाखाली ठेवलेली ही पानपोई. इथे या ठिकाणी झाड दाखवलेलं आहे आणि झाडाखाली या ठिकाणी दोन रांजण ठेवलेले आहेत म्हणजेच काय? पानपोई. तर ही व्यवस्था ही वाटसरूंसाठी केलेली आहे. तर पहिल्या चार ओळी समजल्या पूर्वा? पहिल्या चार ओळी समजल्या? पानपोई म्हणजे काय मला सांग? पानपोई पानपोई काय आहे? पूर्वा मी प्रश्न विचारला की तू म्हणते साऊंड इज नॉट कमिंग, म्हणजे तुला आवाज येतोय मी प्रश्न विचारलेला. आता येतोय आवाज? एक मिनिट. आवाज येतोय? पानपोई म्हणजे काय? ओके ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. अंगाची लाही लाही होणे हा एक वाक्प्रचार येऊ शकतो या चार ओळीतला. त्याचा अर्थ आहे अंगाची आग होणे.
अंगाची लाही लाही होणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे अंगाची आग होणे. आलं लक्षात? अंगाची आग होणे. अंगाची लाही लाही होणे, अंगाची आग होणे. हे लक्षात ठेवायचे. सराई म्हणजे सुगी. इथं काय म्हटलंय त्याला? आनंदाचा ठेवा. तर इथं या 4 ओळी संपलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊयात. ओके. रखरखत्या उन्हात, रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा. रखरखते ऊन म्हणजे खूप कडक. रख रखते रखरखते ऊन म्हणजे खूप कडक अशा प्रकारचं ऊन. खूप रखरखते ऊन म्हणजे खूप कडक ऊन. रखरखते ऊन म्हणजे खूप कडक ऊन. तर अशा खूप कडक उन्हात सुटतो अवखळ वारा. अवखळ. तर अवखळ म्हणजे काय? तर खोडकर किंवा चंचल. अवखळ म्हणजे खोडकर किंवा चंचल. खोडकर किंवा चंचल. इथं च वरती टिंब. चंचल. ओके. अवखळ म्हणजे खोडकर, खेळकर किंवा चंचल. तर या रखरखत्या कडक उन्हात जेव्हा हा वारा सुटतो, धुळी संगे पाला पाचोळा. तर आणि धुळी बरोबर पाला पाचोळा जाई या उंच अंबरा. अंबर म्हणजे आकाश. अंबर म्हणजे काय? आकाश. अंबर म्हणजे अंबर म्हणजे आकाश. लक्षात येते? अंबर म्हणजे आकाश. धुळी संगे पाला पाचोळा जाई या उंच अंबरा. म्हणजे अशा कडक उन्हामध्ये जेव्हा हा अवखळ खोडकर वारा सुटतो त्यावेळी काय होतं? पहा, आपण सुद्धा असा वारा सुटलेला पाहिला असेल. खूप जोरजोराचा असा वारा सुटतो. आपण म्हणतो वावटळ आली, वादळ आलं, अशा प्रकारे आपण म्हणतो. तर असं वारा सुटल्यानंतर धुळी संगे पाला पाचोळा काय होत असतो? वरती आकाशामध्ये जात असतो. धुळी संगे पाला पाचोळा जाई या उंच अंबरा. धुळी संगे म्हणजे धुळी बरोबर पाला पाचोळा या उंच आकाशामध्ये जात असतो. या 2 ओळींचा अर्थ समजतोय पूर्वा? या 2 ओळींचा अर्थ समजला? ठीक आहे. रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळी संगे पाला पाचोळा जाई या उंच अंबरामध्ये. हा अवखळ चंचल खेळकर असा वारा सुटत असतो. खूप जोरजोराचा वारा सुटत असतो. त्यावेळी असतो धुळी बरोबर पाला पाचोळा सुद्धा या उंच आकाशामध्ये उडत असतो. इथपर्यंत लक्षात आले? ओके. आता पुढे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा. ग्लानी येणे म्हणजे चक्कर येणे. ग्लानी येणे म्हणजे ग्लानी येणे म्हणजे काय? तर
चक्कर येणे. ओके, ठीक आहे. ग्लानी येणे म्हणजे चक्कर येणे. तर अशा वेळी ज्यावेळी वारा खूप जोरजोराचा सुटला असेल आणि पालापाचोळा उंच आकाशात उडत असेल, त्यावेळी जो त्या ठिकाणी वाटसरू असतो, जो रस्त्याने चालत असतो, तर त्या थकलेल्या वाटसरूला या कडक उन्हामध्ये काय येते? ग्लानी येते. म्हणजेच काय येते? चक्कर येते. अशा वेळी ग्लानी येते गरागरा. म्हणजे गरागरा अशा गरगर असं फिरायला लागतं त्याला, चक्कर यायला लागते. अशा वेळी पाण्याचा एक घोट त्या वाटसरूला प्यायला मिळाला की पानपोईचे खरे महत्व त्याला कळते. म्हणजे पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा. खरा म्हणजे खरे. तर अशा वेळी ज्यावेळेस त्याला चक्कर येत असेल, तर त्यावेळी हा जो वाटसरू आहे तो एक घोट पाण्याचा पितो, तेव्हा त्याला एक घोट पाण्याचे महत्व, पानपोईचे महत्व कळते. पहा, इथे एक वाटसरू दाखवलेला आहे. कडक ऊन आहे, तो झाडाच्या थंडगार सावलीखाली थांबून पाणी पिता आहे. तर अशा प्रकारे असं जे वातावरण असेल की ज्यावेळी अवखळ वारा, चंचल वारा, खेळकर वारा, खोडकर वारा खूप जोरजोरात सुटलेला आहे, पाला पाचोळा उंच आकाशामध्ये उडत आहे आणि थकलेला जो वाटसरू आहे त्याला उन्हामध्ये चालून चालून चक्कर येत आहे, चक्करल्यासारखं होत आहे, त्यावेळी ज्यावेळी त्याला या पानपोईचं पाणी प्यायला मिळतं, एक घोट जरी पिला तर त्याचं महत्व त्याला कळतं. म्हणजे पानपोईचं महत्व त्यावेळी त्या वाटसरूला कळते. तर असं इथपर्यंत आपण आता 8 ओळी पाहिलेल्या आहेत. इथपर्यंत समजलंय पूर्वा? ओके, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. या दिवसात, तर उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये चोहीकडे म्हणजे चहूकडे, चारही दिशांना पडते कडक ऊन. म्हणजे चहूकडे सगळीकडे कडक ऊन असते. सारखी लागते. पहा, म्हणजे सगळ्यांनाच एक खूप तहान लागत असते. हा, ओके. खूप लागत असते. आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये पहा की आपण सारखं सारखं पित असतो, कारण आपल्याला तहान लागते. अगदी घरात जरी असलो आपण तरी घामाच्या धारा लागतात, पाणी प्यावंसं वाटतं. तशाच प्रकारे म्हणजे कडक उन्हात चालत असताना तर खूप तहान लागते, परंतु थंडीच्या दिवसामध्ये आपण जास्त पाणी पित नाही. तर या ठिकाणी सांगितलंय की उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये सगळीकडे कडक ऊन कडक ऊन पडत असते. सगळीकडे कडक ऊन पडत असते आणि सर्वांनाच एकसारखी खूप तहान लागते. तर अशा वेळी पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण. तर अशा रांजण पाहिलेले, रांजण या ठिकाणी रांजणाचे 2 रांजण आहेत. तिथं 2 रांजणाचं चित्र दिसत आहे पाठामध्ये, कवितेमध्ये 2 रांजण इथं ठेवलेले आहेत. तर अशा वेळी त्या ठिकाणी पिण्याचं पाणी पिण्यासाठी रांजण ठेवलेले असतात. तर त्या ठिकाणी काय म्हणतात? रांजण म्हणजे मोठे मडके. रांजण म्हणजे मोठे मडके. मोठे मडके. रांजण म्हणजे मोठे मडके. लक्षात आलं? रांजण म्हणजे मोठे मडके. तर पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण. आता रंक असो वा राव. रंक म्हणजे दरिद्री माणूस, कंगाल. रंक म्हणजे दरिद्री माणूस, कंगाल. रंक रंक म्हणजे दरिद्री माणूस किंवा कंगाल माणूस. दरिद्री. दरिद्री माणूस किंवा कंगाल माणूस.
आणि राव म्हणजे राव म्हणजे काय तर श्रीमंत माणूस. श्रीमंत माणूस. तर या ठिकाणी राव म्हणजे राजा माणूस, श्रीमंत माणूस, रंक म्हणजे दरिद्री माणूस, कंगाल माणूस. तर अशा प्रकारे कवी इथं काय सांगतात की रंक असो वा राव हे पाणी पितात सारेच. म्हणजे माणूस गरीब असो, दरिद्री असो किंवा श्रीमंत असो किंवा राजा असो, तर सर्वजण हे पाणी अशा वेळी पितात. तर या चार ओळींचा अर्थ आहे, या दिवसात चोहीकडे पडते कडक ऊन. सगळीकडे कडक कडक असे ऊन पडलेले असते. सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान. म्हणजे सर्वांनाच खूप एकसारखी अशी तहान लागत असते. पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण. आणि पाणी पिण्यासाठी पाण्याने भरलेले हे मोठे रांजण म्हणजे मोठे मडके त्या ठिकाणी ठेवलेले असतात. रंक म्हणजे राजा किंवा रंक म्हणजे गरीब किंवा दरिद्री माणूस असो वा राव. राव म्हणजे राजा किंवा श्रीमंत माणूस हे पाणी पितात सारेजण. म्हणजे हे सर्वजण पाणी पित असतात. तर अशा प्रकारे इथपर्यंत आपलं शिकून झालेलं आहे. हे तीन जे कवितेची कडवे आहेत ते आपले शिकून झालेले आहेत. आता आपण पुढचं पाहतोय. इथपर्यंत समजलंय पूर्वा? पूर्वा इथपर्यंत समजलंय? येस, ओके. मला सांग आता, घामे जुनी म्हणजे काय? टाईप करायचंय, घामे जुनी म्हणजे काय? पहिलं, घामे जुनी म्हणजे काय? हे बघ इथं लिहिते मी घामे जुनी. तर त्याचा तू अर्थ लिहायचा. घामे जुनी म्हणजे काय? पूर्वा, आवाज येतोय तर सांग ना, घामे जुनी म्हणजे? हा हा हा, ओके. घाम येऊन. आता लाही लाही म्हणजे काय? लाही लाही म्हणजे काय? लाही लाही म्हणजे काय? लाही लाही, हे बघ इथं दिलेलं आहे, उन्हात घाम येतो आणि अंगाची होती या लाही लाही. तर लाही लाही म्हणजे काय? लाही लाही म्हणजे लिहून दिलेलं आहे मी. लाही लाही म्हणजे आग, आगाग होणे. दग्ध दग्ध म्हणजे काय? दग्ध म्हणजे काय? पूर्वा, आवाज येतोय? दग्ध म्हणजे काय? दग्ध म्हणजे काय?
दग्ध म्हणजे भाजणारे. दग्ध म्हणजे भाजणारे. ओके. आता पुढचा आहे वट वृक्ष म्हणजे काय? वटवृक्ष म्हणजे काय? वटवृक्ष म्हणजे वड. वटवृक्ष म्हणजे वड, वडाचं झाड. आता ग्लानी येणे म्हणजे काय? पूर्वा आवाज नाही येते. हॅलो. हा. ओके. आवाज येत नाही. बरं, ग्लानी येणे म्हणजे काय? ग्लानी येणे म्हणजे काय? ग्लानी येणे म्हणजे चक्कर येणे. चक्कर येणे. ग्लानी येणे म्हणजे चक्कर येणे. आता रांजण म्हणजे काय सांग मला? रांजण म्हणजे काय? रांजण म्हणजे मोठे मडके. रांजण म्हणजे मोठे मडके. मोठे मडके. ओके. आता रंक. रंक म्हणजे काय? रंक म्हणजे रंक म्हणजे दरिद्री माणूस. रंक म्हणजे दरिद्री माणूस. ओके. आता राव. राव म्हणजे काय? राव म्हणजे राजा किंवा श्रीमंत माणूस. इथं आपण घ्यायचा अर्थ श्रीमंत माणूस. राजा किंवा श्रीमंत माणूस. श्रीमंत माणूस. राजा किंवा श्रीमंत माणूस. तर इथपर्यंत आपण घेतलेलं आहे. आता पाहतोय पुढचं. झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात, भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. तर रांजणात गारेगार पाणी हे भरलेले असते आणि ते वरून लाल फडक्याने झाकलेले असते. इथं दोन रांजण दिसत आहेत, त्याच्यावरती लाल फडकं दिसत आहे. तर हे गारेगार गार थंडगार जे पाणी आहे त्याच्यावरती लाल असा कपडा झाकलेला असतो. भर उन्हात घोटभर पाणी पिऊन मन अगदी तृप्त होते. तृप्त म्हणजे समाधानी. तृप्त म्हणजे समाधानी. तृप्त म्हणजे समाधानी. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळी कडक उन्हामध्ये एखादा वाटसरू चाललेला असतो, त्यावेळी तो ज्यावेळी भरपेट पाणी पितो, या कडक उन्हामध्ये चालत असताना थंडगार सावलीमध्ये जाऊन भरपेट पाणी पितो,
त्यावेळी त्याच्या मनाचं समाधान होतो, तो मनातून समाधानी होत असतो. धन्य असो. धन्य होणे म्हणजे, तृप्त होणे म्हणजे समाधानी होणे, संतुष्ट होणे. पहा, तृप्त होणे, समाधानी होणे, संतुष्ट होणे. आता धन्य होणे. धन्य होणे म्हणजे कृतार्थ होणे. म्हणजे धन्य होणे, धन्य होणे म्हणजे कृतार्थ होणे. धन्य होणे, कृतार्थ होणे. धन्य होणे म्हणजे कृतार्थ होणे. तर अशा प्रकारे धन्य असो म्हणजे इथं या ठिकाणी कविता याच्याबद्दल ज्यानं ही पानपोई टाकलेले आहे उन्हामध्ये, भर उन्हामध्ये ठेवलेले आहे, तर त्याच्याबद्दल कृतज्ञता कवी दाखवतात. म्हणजे तो धन्य आहे की ज्या सज्जन माणसाने, धन्य असो ज्याने थाटिली ही पानपोई उन्हात. तो धन्य आहे ज्या सज्जन माणसाने ही पानपोई भर उन्हात ठेवलेली आहे. पिऊन या पाणी दुवा देती. दुवा देणे म्हणजे आशीर्वाद देणे. पिऊन या पाणी दुवा देती. दुवा देणे, दुवा देणे म्हणजे काय देणे? आशीर्वाद देणे. दुवा देणे म्हणजे काय? आशीर्वाद देणे. पहा, धन्य असो ज्याने थाटिली, थाटिली म्हणजे ठेवलेले आहे ही पानपोई उन्हात. म्हणजे ज्या सज्जन माणसाने ही पानपोई भर उन्हात ठेवलेली आहे तो धन्य आहे. त्याच्याबद्दल या ठिकाणी कवी कृतज्ञता दाखवतात. सर्व वाटसरू त्या ठिकाणी पिऊन या पाणी म्हणजे ज्यावेळेस पाणी पितात त्यावेळेस दुवा देती सारे त्या सज्जनास. ज्या कोणी सज्जन, चांगल्या विचारांच्या सज्जन म्हणजे चांगल्या विचारांचा माणूस, चांगल्या विचारांच्या माणसानं या ठिकाणी ही पानपोई ठेवली आहे. त्याला हे ज्यावेळेस वाटसरू पाणी पितात तर त्याला ते आशीर्वाद देतात. दुवा देणे म्हणजे आशीर्वाद देणे. पहा, परत या 4 ओळी आपण पाहतोय. झाकलेला लाल कपडा गार पाणी रांजणात. रांजणात वरती लाल कपडा झाकलेला आहे आणि रांजणामध्ये या एकदम थंडगार असं पाणी आहे. आणि असं पाणी पिल्यानंतर भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. भरपेट म्हणजे पोटभर. या ठिकाणी भरपेट म्हणजे पोटभर. भरपेट म्हणजे पोटभर. भरपेट पाणी पिऊनी तृप्त म्हणजे समाधानी वाटते मनात. धन्य असो म्हणजे त्याच्याबद्दल कृतज्ञता दाखवतात ज्याने थाटली ही पानपोई उन्हात. ज्याने ही पानपोई उन्हामध्ये ठेवलेले आहे त्याच्याबद्दल कवी कृतज्ञता दाखवतात. पिऊनिया पाणी ज्यावेळेस पानथस्थ किंवा वाटसरू, वाटसरूला समानार्थी शब्द आहे पानतस्थ. पहा, वाटसरूला काय शब्द आहे समानार्थी? वाटसरू म्हणजे याला समानार्थी शब्द आहे पानतस्थ. तर अशा प्रकारे जो वाटसरू आहे ज्यावेळेस पाणी पितो तो दुवा देतो म्हणजे आशीर्वाद देतो त्या सज्जनास, त्या सज्जन व्यक्तीस. म्हणजे कोणत्या सज्जन व्यक्तीस? ज्याने भर उन्हामध्ये ही पानपोई ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ही कविता पाहिलेली आहे, तुम्हाला समजलेली असेलच. तर आता आपल्याला या कवितेखालील स्वाध्याय लिहायचे आहेत. प्रश्न पहिला आणि दुसरा, किंवा प्रश्न पहिला फक्त लिहा. तुम्हाला होमवर्क होमवर्क लिहून देते. शेवटचा भाग आहे आपला होमवर्क.
या ठिकाणी होमवर्क म्हणजे आपण एकच लिहायचा आहे प्रश्न पहिला एवढाच लिहूयात आणि नंतर मी बाकीचे प्रश्न नंतरच्या तासाला घेईल त्यावेळी तुम्ही लिहायचे आहेत. प्रश्न पहिला तुम्ही लिहायचा आहे आणि उद्या सोडवून पाठवायचा आहे. त्याच्यामध्ये अंगाची लाही लाही कशामुळे होते? तर कडक रखरखीत उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. प्रश्न पहिला त्यातला अंगाची लाही लाही कशामुळे होते? कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. दुसरा प्रश्न अवखळ वारा सुटल्यावर काय होते? तर अवखळ वारा सुटल्यावर धुळीसोबत पालापाचोळा उंच आकाशात उडतो. अवखळ वारा सुटल्यावर धुळीसोबत पालापाचोळा उंच आकाशात उडतो. नंतर तिसरा आहे थकलेल्या वाटसरूला ग्लानी काय येते? कडक ऊन लागल्यामुळे व प्रचंड तहान लागल्यामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते. कडक ऊन लागल्यामुळे व प्रचंड तहान लागल्यामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते. हा आहे पहिला त्याचं उत्तर. दुसरा मोठा पानपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात? पानपोईवर पाणी पिण्यासाठी वाटसरू येतात, रंकही येतात आणि रावही येतात. म्हणजेच काय, दरिद्री माणसं सुद्धा येतात आणि श्रीमंत माणसं सुद्धा येतात. जे अशा प्रकारचे सर्व वाटसरू पानपोईवर पाणी पिण्यासाठी येतात. आता शेवटचा प्रश्न आहे, ज्यांनी पानपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात? ज्यांनी पानपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात? याचं उत्तर आहे, थकल्या भागल्या वाटसरूंची तहान भागण्याचे सत्कार्य केल्यामुळे ज्यांनी पानपोई थाटली त्याला आशीर्वाद देतात. पहा उत्तर काय आहे? थकल्या भागल्या वाटसरूंची तहान भागवण्याचे सत्कार्य केल्यामुळे ज्यांनी पानपोई थाटली त्याला आशीर्वाद देतात. म्हणजे प्रश्न पहिला हा पूर्णपणे आपल्याला सोडवायचा आहे. मी थोडक्यात तुम्हाला उत्तर सुद्धा सांगितलेले आहेत. हे प्रश्न आणि उत्तर तुम्ही लिहून पाठवायचे आहेत. पहा, प्रश्न पहिला त्याच्यामध्ये काय काय आहेत प्रश्न? आ इ ई उ. लिहायचा आहे, आ लिहायचा आहे, ई पण लिहायचा आहे, हा आणि हा उ. एवढे प्रश्न लिहायचे आहेत. कशामध्ये? होमवर्क मध्ये. हा आहे आपला होमवर्क. तर अशा प्रकारे ही कविता आपली शिकवून संपलेली आहे आणि नंतरच्या क्लासला, उद्या क्लास नाही परंतु नंतर ज्यावेळी आपला क्लास असेल त्यावेळी या कवितेचे स्वाध्याय आपण सोडवणार आहेत. तोपर्यंत हे 5 प्रश्न मी आता घेतलेले आहेत उत्तरासकट, ते तुम्ही सोडवून पाठवायचे आहेत. हा आहे आजचा होमवर्क. ओके, थँक्यू.